नमस्कार माय टू फॅमिली. तर गिरणी कामगारांबद्दल जी काही अपडेट्स माझ्यापर्यंत येत असतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यामुळे चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणे जी काही माहिती माझ्यापर्यंत येते गिरणी कामगारांची ती तुमच्यापर्यंतही येत जाईल. तर चला काय आहे अपडेट ते पाहूया. पुनर्विकासातून गिरणी कामगारांसाठी घरे, 14 कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीला आश्वासन. तर 4 तारखेला म्हणजे 4 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास उपमुख्य सचिव माननीय असीम गुप्ता यांच्यासोबत संयुक्त लढा समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. तर यामध्ये मुंबईतील SRA, खारी जमीन, BDD चाळ, रिपेरिंग बोर्ड, स्वयंसमूह विकास योजना तसेच बंद NTC गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी अधिकाधिक घरे बांधण्यासाठी चालना देणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारच्या वतीने नगर विकास खात्याचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांनी 14 कामगार संघटनाच्या संयुक्त लढा समितीला आश्वासन दिले. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकत्र आलेल्या 14 कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीच्या वतीने लढ्याचे प्रमुख शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली 9 जुलैला विधानसभेवर भव्य आंदोलन छेडले होते. त्यानंतर 10 जुलै रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या कामगार नेत्यांच्या बैठकीत सकारात्मक आश्वासन दिले होते, पण त्या आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. सरकारी स्तरावर बैठक व्हावी अशी मागणी संयुक्त लढा समितीने अनेकदा केली. त्यानुसार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांच्या शिष्टमंडळाने आज म्हणजेच 4 डिसेंबर रोजी असीम गुप्ता यांची भेट घेतली. गिरणी कामगार घरांच्या प्रश्नांवर कामगारांना जाचक ठरणारे कलम 17 रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे, असे असीम गुप्ता यांनी बैठकीत सांगितले. ऑक्टोबर 1981 मध्ये मुंबईतील 8 गिरण्या बोनसच्या प्रश्नावर संपावर गेल्या होत्या. त्या गिरण्यांमधील फॉर्म भरलेल्या कामगारांना घरे प्राधान्याने देण्याचे तसेच जे कामगार फॉर्म भरण्यापासून वंचित राहिले आहेत त्यांनाही पुन्हा फॉर्म भरण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. घराच्या निर्मितीला गती देणार. संक्रमण शिबिरातील 40% घरे गिरणी कामगारांना घरे देण्यास शासन विचाराधीन आहे, असे सांगून असीम गुप्ता पुढे म्हणाले, स्प्रिंग व न्यू ग्रेट येथे बांधून असलेली घरे त्वरित देण्यात येणार आहेत. हिंदुस्थान 1, 2, 3, व्हिक्टोरिया, मातुल्य, मॉडर्न या 6 गिरण्या एकत्र करून वेस्टर्न इंडिया येथील जागेवर घरे बांधण्यास गती देण्यात येणार आहे. बंद NTC गिरण्यांचा 1/3 जमीन गिरणीच्या कामगारांना घरे बांधण्यासाठी देण्याबाबतच्या प्रयत्नांवर जोर देण्यात आला असून NTC गिरण्यांच्या जागेवरील इमारतींच्या पुनर्वसन कामाबाबत म्हाडाने परवानगी द्यावी याबाबतही सरकारने पाऊल उचलले आहे. तर यामध्ये गोविंदराव मोहिते, विजय कुलकर्णी, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, बबन मोरे, रमाकांत बने, ॲडव्होकेट मोरे, बाळा खवणेकर, वैशाली गिरकर आदी कामगार नेत्यांचा सहभाग होता. शॉर्टमध्ये या बैठकीत सुधारित शासन निर्णय, 17 क्रमांकाची अट रद्द करणे, गिरणी कामगारांच्या मुंबईतील घरांची उपलब्धता, वंचित कामगार व वारसांना संधी, 1981च्या संपकरी कामगारांचा समावेश, चाळीचे पुनर्वसन व जादा चटई क्षेत्र तसेच SRA प्रकल्पात गिरणी कामगारांना घरे या महत्त्वाच्या मुद्द्यावर सखोल आणि सकारात्मक चर्चा झाली. माननीय असीम गुप्ता यांनी स्पष्टपणे सांगितले की पुढील 2 ते 3 दिवसात प्रमुख विषयांवर निर्णायक भूमिका जाहीर करून नवीन शासन निर्णय काढण्यात येणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.